लिंबू सरबत करताय? पण पिण्यासाठी नाहीये. मग आणि हा प्रियाचा ब्रश त्यात का बुडवताय? तिला विचारलंय का? एक तर हा मुन्नाचा ब्रश नाहीये, हा मी माझा स्वतः विकत आणलाय. पण हा ब्रश लिंबू सरबत का म्हणून बुडव? जस्ट वेट अँड वॉच. लिंबाच्या रसाने या वहीत नसलेली अक्षरं उमटतील असं वाटलं तुम्हाला? शुभ्रा, या वहीत अक्षरं आहेत, पण ती ना लपवून ठेवलेली अक्षर आहेत. यु नो, सायट्रिक ऍसिड मध्ये ना अशा काही प्रॉपर्टीज असतात. आदिनाथ, सोडा ना हा नाद. का उगीच डोक्याला त्रास करून घेताय? शुभ्रा, तुला माहिती आहे मला न सुटणारी कोडी अजिबात. आदिनाथ, हे कोडं नाहीच आहे. ही फक्त एक कोरी वही आहे. नाही शुभ्रा, ही फक्त कोरी वही नाहीये. हे मला खिसवणारं एक कोडच आहे. आणि मी इतक्या सहजासहजी हार मानणार नाही. चहा. अगं सुधा, हाँ तुला ऐकतेस का? हो बोला. बाळचा फोन आला होता. बर. पूनमची आई सापडल्या म्हणे. काय सांगताय? काय कुठे गेल्या होत्या त्या? बाळ आणि पूनम पुण्याला गेले ना, तेव्हा त्या बाळच्या घरी इथे आले. शेजाऱ्यांच्याकडे चावी घेतली आणि आतमध्ये आले. गो बाई, चला सापडले आहे महत्वाचं. आता बाळ भाऊजी आणि पूनमला केवढं टेन्शन. काय हो आता काय करणार? पुन्हा त्यांना पाठवणार पुण्याला? नाही, बाळ तर नाहीच म्हणतोय. आणि त्याही म्हणतात की मला काहीही झालं नाही, मी अतिशय नॉर्मल आहे. मला उगाच त्या सॅनिटोरियम मध्ये खितपत ठेवायचा अधिकार कोणालाही नाही. मी काय म्हणते, म्हणजे त्या खरंच बऱ्या झाल्या आहेत की नाही हे डॉक्टर सांगू शकतील ना? काय कळत नाही, पण त्यांना हे असं होऊ शकतं अशी आपण कधी कल्पनाही केली नाही. हो ना, असं कधीच कोणालाच होऊ नये. आणि झालंच तर त्याला जबाबदार आपण असू नये. शोभनाताईंच्या या परिस्थितीला आपण जबाबदार नाही. खरंच तुला असं वाटतंय? हो, आता वर्ष होईल आधीच्या लग्नाला. अजून किती दिवस हे असलं ओझं मनावर घेऊन जगायचे आपण? लोकांच्या जखमा वर्षानुवर्ष भरत नाहीत. सकाळी सकाळी हा विषय नको.
आपण जरी विषय सोडला तरी तो विषय आपली पाठ सोडत नाही, त्याचं काय. हॅलो. कोण? शुभ्रा बोलतीये का ग? हां आजोबा बोला. श्रीराम श्रीराम, मला तुझ्याशीच बोलायचं होतं. बोला ना. तुम्हा दोघांना इतक्यात वसईला यायला जमणार आहे का ग? वसईला? का हो आजोबा? आदिनाथनं तुला भुयारात सापडलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीबद्दल सांगितलं असेलच. तुझ्या श्रीकृष्णाच्या मूर्तीबद्दल. हो म्हणाले मला ते पार्वती आजींच्या मूर्तीबद्दल. त्या मूर्तीची मी अजूनही देव्हाऱ्यात प्रतिष्ठापना केलेली नाहीये. ती तू करावीस अशी माझी इच्छा आहे. हो मी? पण आजोबा. तूच ती मूर्ती घरात आणली होतीस शुभ्रा. नाही आजोबा, म्हणजे आम्ही येऊ वसईला, पण माझा त्या मूर्तीशी काही संबंध नाहीये. तू का नाकारतेस हे मला अजूनही कळत नाहीये. आदिनाथनं मला सांगितलं की तू तुझे मानसशास्त्रीय उपचार देखील थांबवले आहेस. हो. का शुभ्रा? आजोबा मी पार्वती नाहीये. आरशासमोर उभं राहून स्वतःच प्रतिबिंब नाकारतेस शुभ्रा. त्या प्रतिबिंबाची आता काळी दाट सावली होत चालली आजोबा. माझ्याच्यानं नाही सहन होत. ठीक आहे, हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे. पण तू तुझं पार्वती बहिणीशी असलेलं नातं नाकारू शकत नाहीस शुभ्रा. आणि हे कळल्यावर तर नक्कीच नाही. मी नाकारत नाही आजोबा, फक्त मला आता त्यात गुंतत जायचं नाहीये. तू यात गुंतावस अशी माझी देखील इच्छा नाहीये शुभ्रा. तो गुंता सोडवण्यासाठीच तर आपण भूतकाळाचा वेध घेण्याचा खटाटोप सुरू केलेला आहे. ठीक आहे, तुझी इच्छा नसेल तर राहू देत. नका येऊ तुम्ही. नाहीतरी एवढ्याशा गोष्टीसाठी कशाला उगीच तुम्हाला दगदग. आजोबा नका ना असं बोलू. मी म्हटलं ना आम्ही येऊ, खरंच आम्ही येतोय. मी आदिनाथांशी सुद्धा बोलते. खरं तर मलाही यायचंच होतं. मला. तुला काय? नाही, ते सोपान आजोबा परत आलेत ना, जरा कुतूहल म्हणून त्यांच्याशी. पाहिलंस शुभ्रा, कितीही नाकारलं तरी या गोष्टी आपला पिच्छा सोडत नाही. तुम्ही याच. तू सोपान काकांना एकदा भेटच. मला असं वाटतंय सोपान काका तुझ्या त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील ज्यांची उत्तरं मी नाही देऊ शकलो. कुठले प्रश्न? मला तर कुठलेच प्रश्न. बयोबद्दल. सोपान काकांना बरंच काही माहित असावं बयोबद्दल.
बोलायचंय काही? तुझ्यातली रग अजूनही गेली नाही. मला वाटलं होतं तिथे वेड्यांच्या बाजारात तुझं डोकं जरा. आपल्याला वाटतं तसं होईल असं समजणं ही माणसाची चूक असते. बोलायलाही लागलीस बरंच. प्रवचन वगैरे द्यायचीस तिथे सॅनिटोरियम मध्ये? बोल ना. तुझ्याशी बोलतेय मी. तुझं ऐकून घ्यायची गरज वाटत नाही मला. मम्मा, तू स्वतःची काळजी का घेत नाहीयेस ग? आता हे जे काही करतेस ना तू, मम्मा, दिस इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. आता तुला जर का काही झालं भेलं तर मी कुठे जाऊ मम्मा? मला काहीही होणार नाही. हो, याला कॉन्फिडन्स समजू की ओव्हर कॉन्फिडन्स? तू इथून गेलीस तर बरं होईल. आणि पुन्हा अशा वायफळ गोष्टी करायच्या असतील तर तू न आलेली बरं. इनफॅक्ट नकोच येऊस. दॅट्स गुड फॉर युअर हेल्थ सुलेखा. सर्टिफाईड वेडी आहे मी. उगाच काहीतरी वेडं वाकडं केलं तर. बोला. हाय प्रिया. आज वेळ झाला का तुम्हाला? रादर आज आठवण झाली का तुम्हाला माझी? एनिवे, काय काम आहे तुमचं? बोला, पटकन बोला. काय ग, एकदम बॉडी लाईन बॉलिंग का सुरू केलीस? सगळं ठीक आहे ना? अच्छा, आता वर मलाच विचारताय का तुम्ही? तुम्ही स्वतःला काय समजता काय हो भोसले? तर भोसले नावाचा माणूस स्वतःला दामले तर समजू शकत नाही ना. प्लीज डोंट ट्राय टू गेट फनी विथ मी, ओके? मी गेले अनेक दिवस मूर्खासारखी तुम्हाला रोज दिवसातनं 10-10 वेळा फोन करते. मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय आणि तुम्ही. मी बिझी आहे, मी ड्राईव्ह करतोय, मी अंघोळ करतोय, मी 10 मिनिटांनी फोन करतो, मी उद्या फोन करतो. तरी काय काय चाललंय काय? मी काय. प्रिया, हो हो, अगं हळू. हे बघ, मी आज मुंबईला येतोय फक्त तुला भेटायला. आपण भेटल्यानंतर आपण सविस्तर बोलू, ओके? नाही, तुम्ही मला असं गृहीत धरून परस्पर. प्रिया, मी वाशीला पोहोचलो की तुला फोन करतो, मग आपण ठरवूया कुठे भेटायचं. ऑल राईट, बाय. आदिनाथ, आजोबांचा फोन आला होता. हो, काय म्हणाले? तुम्ही जी मूर्ती शोधून काढलीत त्याची पुन्हा देवाऱ्यात प्रतिष्ठापना करायची आहे. आणि आजोबांचं असं म्हणणं आहे की पार्वती आजीची मूर्ती पार्वती आजीनेच पुन्हा देवाऱ्यात ठेवावी, असंच ना? अशी आजोबांची इच्छा आहे. केव्हा बोलवलंय? ते म्हणाले तुम्हाला सवड होईल तेव्हा या. काही मुहूर्त वगैरे नाही ना काढलाय? नाही. ठीक आहे, मग जाऊ केव्हा तरी. आदिनाथ,
अहो असं केव्हा तरी करताना राहून नको जायला. आणि आजोबांना उगीच वाटेल की आपण मुद्दामच. नाही, जाऊ. जमलं तर उद्याच जाऊ. ओके? तुम्ही कळवाल ना त्यांना? हो. बरं शुभ्रा, आपण फक्त हा विधी करण्यासाठीच जातोय ना? हो ना. म्हणजे असं का विचारताय? नाही, आता वाड्यावर पुन्हा सोपान आजोबा आले आहेत, तेव्हा तुला. नाही आदिनाथ, तसं काही होणार नाही. माझ्यासमोर मान खाली घालून उभी राहू नकोस. काही प्रश्न विचारलेत मी तुला. मम्माचं हे सगळं मॅटर झालं म्हणून मला अर्जंटली पुण्याला जावं लागलं. जायच्या आधी एक फोन नाही करता आला तुला? एरवी उठसूट मदतीसाठी मला फोन करत असतेस ना? याच वेळेला काय झालं होतं? मी खूप पॅनिक झाले होते आणि त्यामुळेच मला. कमकुवतपणाची लक्षणं आहेत ही सगळी. बिथरणं, भावूक होणं, मनाचे विकार आहेत हे सगळे, जे बुद्धीची धार कमी करतात. भावना आड आली ना की बुद्धी गहाण टाकतो माणूस. तूही नेमकं तेच केलंस. इतके दिवस मी जे काही तुला शिकवलं, समजावलं, सगळं वाया गेलं. सॉरी. गेले काही दिवस बघतीये मी, वेगळ्याच धुंदीत वावरतीयस. लक्ष कुठं आहे तुझं? कुठे काय? मी तुला पहिल्याच दिवशी सांगितलंय, माझ्याकडे आलीयस तर मी सांगीन त्याच मार्गाने चालायचं. मी आणखीन दुसरीकडे कुठेही जात नाही, त्यामुळे तुम्हाला इन्सिक्युअर फील करण्याची काही गरज नाही. एक मिनिट. कोण आहेस तू? आहेस कोण तू? माझ्यासाठी तुझं अस्तित्व वाळवंटातल्या एका कणा एवढं सुद्धा नाहीये. आणि हे असले अजून जर का काही गैरसमज तुझ्या मनात असतील ना, तर ताबडतोब इथनं निघून जायचंय. सॉरी, चुकलं माझं. आय एम सॉरी. अगदी मनापासून बोलते. मला हे असं कोणाचं ऐकून घ्यायची सवय नाहीये. माझ्या बाबतीत ही सवय तुला लावून घ्यावी लागेल. आणि जर काय मान्य असेल ना तरच इथे टिकशील तू. नाहीतर चपला घालायच्या आणि चालू पडायचं. आय सेड सॉरी. सॉरी. ध्यानाला बस. मी स्वयंपाक आटपून येते. नाही आज नको. आज मला. मी सांगितलंय तेवढंच कर.